छत्रपती संभाजीनगर इथं प्रजापिता ब्रह्मकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालयाच्या जिल्हा संचालिका शीला दिदे यांनी द लाईट या फिल्मचे रिबन कापून उद्घाटन केलं। यावेळी जिल्ह्यातील नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती। 65 वर्षांपूर्वी सोन्या चांदीचे व्यापारी म्हणून प्रतिष्ठित असलेले दादा लेखराज यांना ईश्वराने वेगवेगळ्या रूपांमध्ये साक्षात्कार केल्यामुळे त्यांनी आपली सर्व संपत्ती ज्ञानरूपी यज्ञामध्ये अर्पण केली आहे आणि ब्रह्मकुमारी ईश्वरीय विद्यालयाची स्थापना केली आणि परमपिता परमात्म्याचा सर्व विश्वामध्ये या ज्ञानाचा प्रसार केला। या ज्ञानामध्ये करोडो लोक सुख शांतीचा अनुभव करत असून या ज्ञानाच्या माध्यमातून या धर्तीवर स्वर्गाची पुनर्रचना होत आहे। याचेच उदाहरण या चित्रपटात पाहायला मिळते। यावेळी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याच्या संचालिका ब्रह्मकुमारी शीला दिदी यांनी उद्घाटन प्रसंगी फीत कापून उद्घाटन केले। यावेळी रघुनाथ भाई, ब्रह्मकुमारी शांता दिदी यांच्या उपस्थितीत दीप प्रज्वलन करण्यात आले। यावेळी अनेकांची उपस्थिती होती। बहुत सुंदर यज्ञ का इतिहास दिखाया है, कैसे शिव बाबा ने ब्रह्मा बाबा के द्वारा कैसे साक्षात्कार कराया है, कैसे हमारी बहनों ने यहाँ पुरुषार्थ करके हिम्मत करके कार्य को आगे बढ़ाया है। हमें हमारे यज्ञ में सभी के सामने परिस्थिति आई है, विघ्न आए हैं, परंतु उनका एक बल एक भरोसा देकर इसके एक बल एक भरोसे के आधार से वो आगे बढ़ते हैं। इसलिए परमात्मा पिता के प्रति उनके बहुत निश्चय और आस्था है, इसलिए वो आगे कार्य करते हैं। संपूर्ण मूवी जो होता तो एक प्रेरणादायी होता आणि त्याच्यामध्ये एक मेसेज देण्यात आलेला आहे की नेमकं दादांनी कसं काम केलं, त्यांना कोणकोणते संकट आले, त्यांनी ते संकट कशा प्रकारे फेस केले आणि त्यानंतर त्यांनी माघार घेतली। मूवीमध्ये एका ठिकाणी असं दाखवण्यात आलेलं आहे की त्यांना प्रत्येक परिस्थिती कठीणाईनी करावं लागतात। काही लोकांनी त्यांच्यामधनं साथ पण सोडली आणि ते वापस गेले, पण दादा त्यांच्या निश्चयाला म्हणजे पकडून होते आणि त्यांच्यासोबत पण होते। आणि दादांनी जसं एक मेसेज दिला आहे की आपण फक्त निमित्त मात्र आहोत, करणारा किंवा देणारा हा एक ईश्वर आहे आणि तो आपल्याला प्रोव्हाइड करणारच। त्याचप्रमाणे आलेले संकट पण कशा प्रकारे दूर होतील, फक्त पेशन्स एक असतात की ते पेशन्स तिथे ठेवले पाहिजे आणि आपण परमात्म्याच्या आशीर्वादाची वेट केला पाहिजे। त्यानंतर प्रत्येकाला फळ भेटतंच, पण त्यासाठी आपण थोडासा टाईम दिला पाहिजे आणि देवामध्ये विश्वास ठेवला पाहिजे किंवा मग आपण जसं म्हणतो की एका ठिकाणी आपलं ध्यान ठेवून। प्रतिनिधी रमेश नेटके, NTV न्यूज मराठी, छत्रपती संभाजीनगर।